नमस्कार मित्रांनो. तर 18 जानेवारीला आहे मौनी अमावस्या. आपल्या शास्त्रात मौनी अमावस्येला साधारण महत्व आहे. मौनी अमावस्या व्रत दरवर्षी माघ महिन्यातील अमावस्याला केले जाते. मौनी अमावस्येच्या दिवशी महोदय नावाचा योग बनतो आणि ते अधिक लाभदायक आणि कल्याणकारी असतो. हे व्रत केल्याने पितरांची संतुष्टी होते, तसेच घरात सुख, समृद्धी आणि संततीची वृद्धी होते. चला तर मग जाणून घेऊया मौनी अमावस्येची कथा, महत्व आणि लाभ. मौनी अमावस्या व्रतविधी आणि त्याचे काही लाभ आहे. तर मौनी अमावस्येच्या व्रताने महत्व काय आहे? मौनी अमावस्या हे नावानुसार मौन आणि साधनेचे व्रत आहे. आपण दररोज खूप बोलत असतो, तर कधी कधी ह्या जाणतेपणी आपल्या बोलण्याने आपण समोरच्या व्यक्तीचे मन दुखावतो. बोलून झाल्यानंतर आपल्याला त्याचा पश्चाताप होतो. मन साधण्यासाठी मौन अत्यंत आवश्यक मानले जाते. गृहस्थ आश्रमातील लोक नेहमी मौन व्रत ठेवू शकत नाही, म्हणून एक दिवस निश्चित केला जातो की जी मंडळी घर संसारात आहे त्यांनी आत्मशुद्धीसाठी मौन व्रताचा संकल्प ध्यानी धरावा. मौन अमावस्याला शक्य असल्यास दिवसभर मौन व्रत धारण करा आणि मानसिकरित्या भगवान शिव आणि विष्णूंचे ध्यान करा किंवा स्नान करण्यापूर्वी मौन धारण करा. स्नान झाल्यावरच काही बोला आणि दिवसभर अशी कोणतीही गोष्ट बोलू नका ज्याच्यामुळे कोणाचे तरी मन दुखावले जाईल. मौन अमावस्येची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ती मौन अमावस्या माघ कृष्ण चतुर्थी दुसऱ्या दिवशी येते. माघ कृष्ण चतुर्थीला शंभू शंकरांचा विवाह माता पार्वतीशी ठरला होता आणि दुसऱ्या दिवशी मुनी आणि देवी देवतांनी शंभू शंकराची साधना करून त्यांची उपासना केली होती. भगवान विष्णूने देवी पार्वतीचे भाऊ म्हणून त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या सर्वांमध्ये मौनी अमावस्येची एक कथा वेगळीच आहे. त्यानुसार समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा अमृत अनुसार कलश घेऊन पडत होते, तेव्हा याच दिवशी अमृत कलशातील काही थेंब प्रयागसह अनेक ठिकाणी पडले. म्हणून मौनी अमावस्याला प्रयागसह इतर तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान करून दान पुण्य केल्याने अनेक पटींनी लाभ होतो असे मानतात.